लर्निंग इज फन विथ लर्न इझी स्वयं. लर्न इझी स्वयं या आपल्या यूट्यूब वाहिनीमध्ये आपण इतिहास इयत्ता 10वी या विषयातील पाठ 2 या पाठातील भाग 3ला सुरुवात करूयात. पहिल्या 2 भागांमध्ये आपण काय पाहिलं होतं याचा धावता आढावा घेऊयात. इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठामधील प्राचीन काळातील इतिहास लेखन आणि मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन यासाठी मी स्वतंत्र 2 व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आज आपण भारतीय परंपरेतील आधुनिक काळामध्ये कशा पद्धतीचे इतिहास लेखन झाले आणि त्या इतिहास लेखनात कशाचा समावेश होता हे पाहणार आहोत. आधुनिक काळाचा जर तुम्ही विचार केला तर ब्रिटिश काळात झालेले इतिहास लेखन आणि स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन या 2 गोष्टींचा विचार आपल्याला इतिहास लेखनाच्या स्वरूपात करावा लागेल. ब्रिटिश काळात काही ब्रिटिश लेखकांनी, ब्रिटिश इतिहासकारांनीही इतिहास लेखन केले होते. तर काही नवे वैचारिक प्रवाह जे भारतातील इतिहासामध्ये आले त्यापैकी ही काही इतिहास प्रणाली आपण पाहणार आहोत. वैचारिक प्रणाली इतिहास लेखनातील आपण पाहणार आहोत. चला सुरुवात करूयात. इतिहास लेखन भारतीय परंपरा आधुनिक काळ. तत्पूर्वी पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील, समजत असतील तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मॅमनी प्रत्येक वेळी आम्हाला व्हिडिओची अपडेट व्हॉट्सॲपच्या अकाउंटवर पाठवावी. पण प्रत्येक वेळी व्हॉट्सॲपवर या प्रत्येक व्हिडिओची अपडेट मी पाठवत बसण्यापेक्षा जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर जेव्हा जसा वेळ होईल तेव्हा तसे तुमचे सबस्क्रिप्शन्स तपासता येतात, पाहता येतात आणि मग कळतं की अरे हे नवीन आलेलं आहे. प्रत्येक वेळी एवढ्या सगळ्यांपर्यंत मी पोहोचणं शक्य होणार नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. याच्यामुळे कुठलाही आर्थिक नुकसान किंवा तोटा असतो असं नाही, शिवाय तुमचा मोबाईल डेटाही जास्त यूज होतो असाही भाग नाही. पण हा जाहिरातीचा किंवा ॲडव्हर्टिजमेंटचा प्रयत्न आहे असं तर बिलकुल समजू नका. ही जी प्रॉब्लेम आहे ही प्रॉब्लेम मी शाळेतही फेस करते की अपडेट्स पाठवा मॅम, पुढचं असेल तर सांगा. हे किती जणांना सांगणार? एका वर्गात साधारण किती विद्यार्थी असतात? या सगळ्याचा विचार करता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढचे अपडेट्स तुम्हाला जसा वेळ होईल तसे नोट्स काढत चला. आपण पुढचा भाग सुरू करूयात. भारतीय इतिहास लेखन परंपरेतील तिसरा आणि महत्त्वाचा टप्पा आधुनिक इतिहास लेखन. याचे मात्र 2 उपविभाग पडतात. ब्रिटिश काळातील इतिहास लेखन आणि स्वातंत्र्योत्तर काळात झालेले इतिहास लेखन. मग यानुसार सध्या आपण ब्रिटिश काळातील इतिहास लेखन काय आहे आणि त्याचे सविस्तर विवेचन पाहूयात. ब्रिटिश काळातील इतिहास लेखनावर आधारित संकल्पना चित्रांचं साधारण मी एक चित्र रफ स्केच दाखवलेलं आहे. कारण प्रत्येकाची नावं लिहून पुन्हा तिथे ती पॉईंट आऊट करणं, फिगर आऊट करणं अवघड होतं आहे. त्यामुळे मी चित्र दाखवलेलं आहे. खाली मात्र मी 4 ते 6 लेखकांची, इतिहासकारांची, इतिहासतज्ञांची नावं दिलेली आहेत. त्यानुरूप तुम्ही संकल्पना चित्रात साधारण 4 नावं लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. कारण 2 मार्काला हा प्रश्न असतो. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या. भारतावर भाष्य करणारे ब्रिटिश इतिहास लेखक कोणते आहेत ते आपण आधी पाहूयात आणि तदनंतर त्यांचे ग्रंथ आणि त्यांनी केलेलं कार्य पाहूयात. अलेक्झांडर कॅनिंगहम, जॉर्ज मार्शल, जेम्स मिल, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, जेम्स ग्रँट डफ. म्हणजे ब्रिटिश काळातले इतिहास लेखक जरी असले तरी ते भारतीय इतिहास लेखक नाही आहेत. म्हणून भारतावर भाष्य करणारे ब्रिटिश इतिहास लेखक म्हणजे तत्कालीन भारतीय समाजजीवनावर प्रकाश टाकणारे इतिहास लेखक जे आहेत त्या इतिहास लेखकांची माहिती आणि त्यांनी दिलेली ग्रंथसंपदा काय आहे ते आपण पाहूयात. पुन्हा एकदा रिवाईज म्हणून आपण बघूयात. अलेक्झांडर कॅनिंगहम, जॉर्ज मार्शल, जेम्स मिल, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, जेम्स ग्रँट डफ यांनी कोणत्या पद्धतीचं लिखाण केलेलं आहे ते आता आपण पाहूयात. आधुनिक इतिहास काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ. मग आता बघा, आधुनिक इतिहास काळातला ब्रिटिश इतिहास काळ जरी असला तरी भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास ब्रिटिशांनी सुरुवात केली. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, हडप्पाकालीन संस्कृतीचा जो शोध लागला भारतामध्ये तो ब्रिटिश काळात लागला. ब्रिटिशांना या तत्कालीन समाजजीवनात म्हणण्यापेक्षा अतिप्राचीन काळातील हडप्पा संस्कृतीतील शोध घेण्यात खूप रस होता. त्याचबरोबर त्यांना भारतामध्ये पूर्वीपासून अस्तित्वात असणारी ऐतिहासिक संपदा,
पुरातत्वीय महत्त्व, भारताचे पुरातत्वीय दृष्टीत असणारे महत्त्व या सगळ्याची खूप चांगली जाण होती. पण त्यावेळी आपण पारतंत्र्यात असल्यानं ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हे काम हातात घेतलं होतं. भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंघचालक कोण होते तर अलेक्झांडर कॅनिंगहम. ही योग्य पर्याय निवडा यासाठी खूप महत्त्वाची शब्द किंवा पर्याय आहे हे लक्षात घ्या. प्रामुख्याने बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख केलेल्या प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. म्हणजे पुरातत्व खात्याच्या या प्रमुखानं काय केलं तर बौद्ध ग्रंथामध्ये, म्हणजे आपण सुरुवातीच्या प्राचीन काळात बघा, प्राचीन भारतीय इतिहास लेखनाच्या साधनांमध्ये बौद्ध ग्रंथ, जैन धर्मग्रंथ यांचा उल्लेख पाहिला होता. मग या बौद्ध ग्रंथांमध्ये ज्या ज्या प्राचीन त्या काळातल्या स्थळांचं, जागांचं उल्लेख होता त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन उत्खननाचं कार्य या लोकांनी हाती घेतलं. तदनंतर जॉर्ज मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. म्हणजे पुन्हा लक्षात घ्या, मी सारखं रिपीट करणार नाही. हे प्रश्न आता कशा दृष्टीनं पाठ करायचे हे तुम्ही पहा. योग्य पर्याय निवडा, चुकीची जोडी. आणि शिवाय जर ब्रिटिश काळातील इतिहास लेखन हे विचारलं तर सविस्तर उत्तरासाठी लक्षात घेऊयात. जेम्स मिल लिखित द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला पहिला ग्रंथ आहे. तरीही त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन दिसतो. आता जेम्स मिल यांनी सगळ्यात पहिल्यांदा भारतीय इतिहासावरचा ग्रंथ लिहिला, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. इफ यू कन्सिडर द नेम द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, व्हॉट डज दे मीन बाय दॅट? त्यावेळी त्यांना काय विचार केला असेल? ब्रिटिश इंडिया हे नाव त्यांनी दिलं म्हणजे त्यांचा पूर्वग्रह होता, प्रेजिडिसेस होते की ब्रिटिशर्स आर बॉर्न टू रूल अँड द कॉलोनियर्स आर बॉर्न टू स्लेव्हरी, टू अडॉप्ट स्लेव्हरी. म्हणजे कॉलनीज ज्या होत्या ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या 13 वसाहती, 11 वसाहती, त्या सगळ्या वसाहतींमध्ये हे सगळे वसाहतींमध्ये राहणारे जे मूळ लोक होते ते फक्त आम्ही चालवलेल्या राज्यातले गुलाम आहेत या पद्धतीचा जो अभिनिवेश होता तो अभिनिवेश ब्रिटिशकालीन इतिहास लेखनात, स्पेशली परदेशी इतिहासकारांच्या लेखनात दिसतो. म्हणूनच त्यांनी दिलंय की भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधींचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन या लेखनातून आपल्याला दिसत असतो. आणि म्हणूनच ते इतिहास लेखन तदनंतर पुढच्या इतिहासकारा, जेव्हा आपले भारतीय इतिहासकार येतील, विका राजवाड्यांचं योगदान येईल, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान येईल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या सगळ्याला कशा शास्त्रशुद्ध पद्धतीनं, कोणत्या शास्त्रशुद्ध पुराव्यांचा आधार देऊन खोडलं गेलं. पुढे बघा, 1941 साली माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. ते मुंबईचे गव्हर्नर होते. जेम्स ग्रँट डफ यांनी द हिस्ट्री ऑफ मराठाज हा ग्रंथ 3 खंडात लिहिला. बघा, इन 3 व्हॉल्यूम्स. आता हे पुस्तकाचं जे मला चित्र मिळालेलं आहे त्या चित्रामध्ये त्यांनी ते दिलेलं आहे की 3 खंडात लिहिला गेला, इन 3 व्हॉल्यूम्स. म्हणजे 3 भागांमध्ये 3 वेगवेगळ्या पुस्तकांद्वारे हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. पण तरीही इथे सुद्धा त्यांनी, म्हणजे जेम्स ग्रँट डफ यांच्याही लेखनात भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची वृत्ती दिसते. म्हणूनच काय केलं तर नीलकंठ जनार्दने आणि विका राजवाडे यांनी डफ यांच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा दाखवल्या. भारतीय इतिहासकारांनी नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि विका राजवाडे यांनी डफ यांनी लिहिलेल्या इतिहास लेखनाच्या मर्यादा दाखवल्या. त्या कशा आणि त्या कोणत्या होत्या त्या आपण पुढील स्लाईडमध्ये बघूयात. भारतीय इतिहास लेखनाच्या तात्विक प्रणाली. भारतीय इतिहास लेखनाच्या तात्विक प्रणालींचा जर तुम्ही विचार केला तर त्या तात्विक प्रणाली 3 आहेत. वसाहतवादी इतिहास लेखन, प्राच्यवादी इतिहास लेखन आणि राष्ट्रवादी इतिहास लेखन, जे की तुम्हाला या चित्रामध्ये संकल्पना चित्राद्वारे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तदनंतर बघूया वसाहतवादी इतिहास लेखन म्हणजे काय. साधं सोपं आहे, ब्रिटिश काळात झालेलं आणि ब्रिटिश इतिहासकारांनी भारतावर भाष्य करत लिहिलेलं इतिहास लेखन. ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी केलेल्या इतिहास लेखनाचा वसाहतवादी इतिहास लेखनात समावेश होतो. जसं की मी मगाशी म्हटले, कॉलनीजमध्ये, कॉलनी म्हणजे वसाहत, त्या ठिकाणी जसं की भारत ही त्यांनी वसवलेली एक वसाहत होती. तिथे जरी आपण मूळ भारतीय नागरिक असलो तरी त्यांनी भारतावर कसं स्वतःचं आधिपत्य सिद्ध केलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग
त्या काळातल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आणि ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी त्यांच्या दृष्टीनं त्यांना जे वाटतंय त्या पद्धतीनं भारतीय संस्कृतीचं लेखन, संस्कृती जगाला दाखवली होती त्यांच्या लेखनाद्वारे. त्यांच्या लेखनात स्पष्टपणे भारतीय संस्कृती गौण दर्जाची असल्याचा पूर्वग्रह होता. गौण म्हणजे कमी दर्जाची, केवळ धार्मिक कर्मकांडांवर विश्वास ठेवणारी आणि कुठलाही शास्त्रीय आधार नसणारी अशा पद्धतीनं लिखाणात त्यांनी भारतीय संस्कृतीला गौण दर्जाचं समजलं होतं. तदनंतर वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी इतिहास लेखनाचा वापर केला गेला. म्हणजे ब्रिटिशांनी यांच्यावर वसाहत स्थापन करून जेणेकरून काही उपकार केले आहेत अशा आविर्भावात त्यांनी ब्रिटिश सत्ता किती योग्य आहे हे दाखवण्यासाठी, ब्रिटिश सत्तेचं समर्थन करण्यासाठी, ब्रिटिश सत्तेचा गवगवा करण्यासाठी हे इतिहास लेखन लिहिलं होतं. याचं सर्वोत्तम उदाहरण 1922 ते 1937च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड. यामध्ये केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ वसाहतवादी लेखनाचा उदाहरण म्हणून आपल्याला दिला गेलेला आहे. तदनंतर आपण बघूयात प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय. प्राच्यवादी इतिहास लेखन मात्र थोडंसं वेगळं आहे आणि ते आजही आदर, कौतूहल आणि कौतुकानं त्याच्याकडे बघितलं जातं. इव्हन भारतातला प्रत्येक नागरिक त्याच्याकडे बघतो. वसाहतींमध्ये भरडला गेलेला प्रत्येक देश या प्राच्यवादी इतिहास लेखनाकडे अभिमानाने, आदराने बघतो. का तर बघूयात. पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल आदर, कुतूहल आणि कौतुक असलेल्या युरोपीय अभ्यासकांचा समावेश प्राच्यवादी इतिहास लेखनात होतो. म्हणजेच काय तर युरोपीय अभ्यासक हे सुद्धा युरोपीयच अभ्यासक होते, पण यांना पूर्वेकडील संस्कृती आणि देश म्हणजे पूर्वेकडील देशांमध्ये आपल्या देशाचाही आपण समावेश केला तर त्यांना भारतातील संस्कृती, भारतातील ऐतिहासिक परंपरा या सगळ्यांबद्दल आदर होता, कुतूहल होतं आणि कौतुक होतं आणि त्यामुळे त्यांच्या इतिहास लेखनात कुठेही आपल्या संस्कृतीला कमी लेखलेलं नाही, गौण लेखलेलं नाही. इथे मात्र मुलींनो मी तुम्हाला एक सांगते, एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना का मांडली गेली. इथे संस्कृतच्या अनुषंगानं तुमच्या पाठ्यपुस्तकात खूप महत्त्वाचं उत्तर दिलेलं आहे की असं का म्हटलं गेलेलं आहे आणि संस्कृत ही कशी मूळ भाषा होती, त्याचबरोबर प्राचीन इंडो युरोपियन भाषांचे उगमस्थान भारतात सापडते का, यावर आधारित काही महत्त्वाचे परिच्छेद दिलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा आणि नक्कीच द्यायचा प्रयत्न करा. प्राच्यवादी इतिहास लेखनामधल्या 2ऱ्या परिच्छेदामध्ये तुम्हाला हे उत्तर सापडेल. आपण पुढे बघूयात. महत्त्वाचे प्राच्यवादी इतिहास अभ्यासक कोण होते. फ्रेडरिक मॅक्सम्युलर, विल्यम जोन्स आणि एडवर्ड सईद हे 3 प्राच्यवादी इतिहास अभ्यासक होते. आता या तिघांपैकी बघा, फ्रेडरिक मॅक्सम्युलर यांचं योगदान खूप मोठं आहे. एडवर्ड सईद यांच्याबद्दल हार्डली 2 ओळींची पण महत्त्वाची माहिती आलेली आहे आणि विल्यम जोन्स यांनीही लावलेल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक संशोधनाचा आणि शोधांचा समावेश इथे आहे. मग आपल्याला फोकस जो करायचा आहे तो फ्रेडरिक मॅक्सम्युलर यांच्या कार्याकडे करायचा आहे. केवळ 3 असल्यामुळे संकल्पना चित्रात येणार नाही, पण योग्य पर्याय, चुकीची जोडी यामध्ये तुम्ही लक्षात घ्या. ही 3ही नावं खूप महत्त्वाची आहेत. फ्रेडरिक मॅक्सम्युलर यांचं कार्य आणि योगदान इतकं मोठं होतं की त्यांनी उपनिषद, तुमचे वेद या सगळ्यांचे म्हणजे आपल्या सगळ्यांचे वेद या सर्वांचे त्यांच्या भाषेमध्ये लेखन केलं होतं आणि भारताला दिलेल्या या आदराच्या स्थानाबद्दल त्यांच्या नावाचं टपाल तिकीटही भारताद्वारे काढण्यात आलं होतं. म्हणून ते चित्र मी अगदी आवर्जून शोधून इथे ती इमेज यूज केलेली होती. महत्त्वाचे प्राच्यवादी इतिहास अभ्यासक त्यात बघा, विल्यम जोन्स. कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली गेली. त्याद्वारे भारतीय वाङ्मय आणि इतिहास अभ्यासास चालना देण्याचं काम विल्यम जोन्स यांनी केलं. कुठलंही पुस्तक त्यांच्या नावे नाही आहे, ग्रंथ नाही आहे, पण एशियाटिक सोसायटीची स्थापना कोलकाता येथे कोणी केली तर विल्यम जोन्स यांनी आणि त्याचबरोबर भारतीय वाङ्मय आणि इतिहासाच्या अभ्यासाला त्यांनी चालना दिली. ही गोष्ट आपण लक्षात घेऊयात. आता फ्रेडरिक मॅक्सम्युलर हे मात्र थोडक्यात उत्तरे द्या, सविस्तर उत्तरे द्या, यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे मी तो सविस्तर लिहून देण्याचा प्रयत्न केला आहे. हे एक जर्मन अभ्यासक होते. संस्कृत साहित्यात त्यांना विशेष रस होता. संस्कृत भाषा ही एक इंडो युरोपियन भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती असे मॅक्सम्युलर मानत असत. त्यांनी हितोपदेश या एका भारतीय ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले आणि या सगळ्या 50 खंडांमध्ये
प्रत्येक भारतीय महत्त्वाच्या ग्रंथसंहितेचं भाषांतर त्यांनी जर्मन भाषेत केलं होतं. इतकं मोठं योगदान देणारा हा प्राच्यवादी इतिहास अभ्यासक होता. ऋग्वेदाचं संकलन करून त्याचं जवळजवळ 6 खंडात प्रकाशन त्यांनी केलं होतं. ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवादही त्यांनी केला होता. म्हणजे त्यामुळे ही फ्रेडरिक मॅक्सम्युलर यांची कारकीर्द आणि त्यांचं महत्त्वपूर्ण कार्य तुम्ही पाठ करणं खूप गरजेचं आहे. एडवर्ड सईद या विद्वानाने प्राच्यवादी इतिहासकारांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणले होते. पण एडवर्ड सईद यांचं जे लेखन होतं, आपण जरी फ्रेडरिक मॅक्सम्युलर यांच्या कार्याला खूप महत्त्वाचं मानत असलो तरी एडवर्ड सईद यांनी प्राच्यवादी इतिहासकारांनी ठराविक गटाला किंवा ठराविक देशातील लेखनाला जास्त महत्त्व का दिलं, त्याच्यामागे त्यांना त्यांच्या साम्राज्यवादी तत्वांचा प्रसार करायचा होता का, याच्यावर भाष्य करणारं लेखन केलं होतं. त्यामुळे तेही एक वेगळ्या पद्धतीचं आणि क्रिटिसिझम म्हणजे चिकित्सक अभ्यासाच्याकडे जाणारा हा एक अभ्यास विषय होता. तदनंतर बघा राष्ट्रवादी इतिहास लेखक. राष्ट्रवादी इतिहास लेखकांमध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर, आता हे भारतीय इतिहास लेखक आहेत, राष्ट्रवादी इतिहास लेखक आहेत, तुमच्या लक्षात येईल. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, वि का राजवाडे, स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रवादी इतिहास लेखक म्हणून उल्लेखलेले आहेत आणि त्यांचं कार्य आपण आता पाहणार आहोत. महत्त्वाचे राष्ट्रवादी इतिहास लेखक विष्णुशास्त्री चिपळूणकर. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी लेखनाची सुरुवातच विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी केली. ब्रिटिश अधिकारी लिखित प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला प्रखर विरोध कोणी केला असेल, म्हणजे ब्रिटिशांनी भारतीय संस्कृतीला गौण दर्जाचे, कमी दर्जाचे लेखून केलेले जे लेखन होते, त्या लेखनाला खुला विरोध सगळ्यात पहिल्यांदा विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी केला. तदनंतर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी मांडली. म्हणजे ग्रँड टर्फचं तुम्ही उदाहरण पाहिलं तर त्यांनी द हिस्ट्री ऑफ मराठाज ही जी लिहिली होती, त्याच्यात त्यांनी आपल्या संस्कृतीला आणि आपल्या मराठा राज्यकारभारावर काही टीका केली होती, टिप्पणी केली होती. त्याला हे उत्तर म्हणून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी आणि त्याचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. वि का राजवाडे यांना मात्र आपण इतिहास, आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे असे सांगणारे ते पहिले इतिहासकार होते. आणि आपण जर आपला इतिहास मांडणार आहोत तर आपण मराठी आहोत आणि मराठी भाषेत इतिहास लिहिणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित होते. त्यांनी मराठी भाषेत आपला स्वतःचा इतिहास लिहिला. त्याचबरोबर मराठ्यांच्या इतिहासाची साधने या शीर्षकाखाली 22 खंडांचे संपादन त्यांनी केले. मुलांना हे 5 खंड, 4 खंड, 22 खंड हे इतकं सोपं नाही आहे. एक पुस्तक लिहिणं, अगदी 100 पानांचं एक पुस्तक स्वतः लिहिणं, वाक्य आपल्या मनाचं नसलं, अगदी संकलन करून, संशोधन करून, पुराव्यांच्या आधारे लिहायचं म्हटलं तरी 100 पानाने, मी म्हणते 7 पानं लिहिणंही फार अवघड असतं. 22 खंड म्हणजे अखंड तपसाधना करून त्या विषयाचा, आशयाचा आणि त्या ऐतिहासिक शोधांचा ध्यास घेऊन केला गेलेलं हे काम आहे, हे लक्षात घ्या. मग त्यांनी कोणते खंड संपादित केले होते तर मराठ्यांच्या इतिहासाची साधने. त्या सगळ्या खंडांमधली त्यांची प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण, शास्त्रशुद्ध असायची आणि ते खंड संपादित करताना अस्सल कागदपत्रांचा आधार त्या खंडांमधल्या लेखनाला देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न ते करायचे. म्हणूनच वि का राजवाडे यांचं योगदान भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेत अत्यंत महत्त्वाचे आहे. तदनंतर बघूयात सरावासाठी प्रश्नसंच आणि संकल्पनाचित्र मी काही दिलेली आहेत. बघा, वि का राजवाडे यांचं चित्र आणि त्यांची जी सगळी ग्रंथसंपदा आहे ती आपल्याला सहज पुण्यातही पाहता येते. भारत इतिहास संशोधक मंडळाचा उल्लेख आलेला आहे. ते केव्हा, कोणी, कुठे, कसे स्थापन केले याची माहिती तुम्ही पाठ्यपुस्तकातून शोधायची, कारण आता मी वि का राजवाड्यांची माहिती दिली. त्याचबरोबर ऐतिहासिक प्रसंगांची संज्ञा स्पष्ट करा. राजवाडेंनी ऐतिहासिक प्रसंग कसा लिहिला जावा यासाठी एक चित्रत्रयी मांडली होती, जी मी इथे संकल्पना चित्रात दिली आहेत. यू जस्ट हॅव टू फाइंड द वर्ड विच विल बी ॲप्ट अँड सुटेबल फॉर दॅट ब्लॉक. म्हणजे त्या ब्लॉकसाठी कोणता योग्य शब्द आहे, स्थळ, काळ, वेळ का काय ते पाहून तुम्ही इथे लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर राष्ट्रवादी इतिहासकारांची 5 नावे लिहून संजाल पूर्ण करा. मी इथे 5 नावं दिलीत कारण आपल्या याच्यात 5 आलीत, तुम्ही 4 लिहिलीत तर 2 मार्काला असतात. रियासतकारांचे कार्य तुम्हाला सांगायचे आहे.
विशिष्ट प्रणालींचा आश्रय न घेता इतिहास लेखन करणाऱ्या इतिहासकारांची नावे लिहा. ही सगळी तुम्हाला तिथे चौकटींमध्ये ही माहिती मिळणार आहे. त्यामुळे पान नंबर 11वरची ही माहिती तुम्ही आवर्जून लिहा. पाठ खूप मोठा होतो आहे, त्यामुळे आपण जाणून बुजून काही काम तुमच्याकडून करून घ्यायचं आहे. कुठेही असं समजायचं नाही की व्हिडिओ पाहिला किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढला की आयती उत्तरं मला मिळणार आहेत. आपलं पाठ्यपुस्तक हे सर्वोपरी सर्वोत्तम अभ्यासाचं साधन आहे. त्यामुळे त्याचा उपयोग तुम्ही व्हिडिओ बघताना सातत्यानं करायचं आहे. पाठ्यपुस्तक आपलं वाटलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ती उत्तरं शोधणं आणि लक्षात राहणं सोयीचं होईल. इतिहास संशोधन मंडळ, भारत इतिहास संशोधन मंडळ कुठे हे नक्की शोधा. चित्र पाहिले की तुम्हाला कळेल. त्याचं उत्तर मी सांगणार नाही, कारण ते उत्तर आपणा सगळ्यांना माहिती असणं ही आपली जबाबदारी आहे. तदनंतर महत्त्वाचे राष्ट्रवादी इतिहासकारांमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा उल्लेख केल्या वाचून ही शृंखला पूर्ण होत नाही. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 म्हणजे 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक त्यांनी लिहिलं. आणि त्या पुस्तकाद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लढला गेलेला पहिला स्वातंत्र्य लढा जो आहे त्या लढ्याला खऱ्या अर्थानं महत्त्व त्यांनी दिलं. म्हणजे राष्ट्रवादाचा विचार त्यांनी त्यांच्या लेखणीतून त्या काळी ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असतानाच केला होता. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. मग राष्ट्रवादी इतिहास लेखनाचे फायदे काय झाले तर बघा, भारताच्या इतिहासाचा सुवर्णकाळ शोधला गेला. ब्रिटिशांनी जे इतिहास लेखन केलं त्याच्यामध्ये भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे हे दाखवलं. प्राच्यवादी इतिहास लेखनामध्ये आपली माहिती त्यांच्यापर्यंत पोचवली गेली. इतर भाषांमध्ये आपल्या संस्कृतीतल्या लेखनाचा, भारतीय इतिहास परंपरेचा भाषांतराच्या स्वरूपात अनुवाद पाठवला गेला. पण जेव्हा राष्ट्रवादी इतिहास लेखन झालं तेव्हा आपल्या खऱ्या अर्थानं इतिहासाचा सुवर्णकाळ शोधला गेला. प्रादेशिक इतिहास लिहिण्यास चालना मिळाली. प्रादेशिक इतिहास म्हणजे त्या त्या स्थानांमधला, त्या छोट्या प्रदेशांमधल्या ब्रिटिश काळाला शह देणाऱ्या अगदी तळागाळातल्या स्वातंत्र्य सैनिकाचा उल्लेख प्रादेशिक इतिहासाच्या द्वारे करता आला. आणि दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलं. ही खूप मोठी गोष्ट राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या फायद्यानं झाली. हा प्रश्न तुमच्या स्वाध्याय लेखनात आहे, हेही लक्षात घ्या. आता आपण इथे थांबूयात, कारण पुढचा जो आहे नवे वैचारिक प्रवाह आणि त्याचबरोबर स्त्रीवादी इतिहास, भारतातले स्त्रीवादी इतिहास लेखन, या सगळ्याला जर वेळ दिला तर खूप वेळ होईल. हा व्हिडिओ ऑलरेडी 20 मिनिटांचा झाला आहे. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मागचे सगळे व्हिडिओ पाहत रहा. स्टे ट्यून विथ अस. जस्ट वेट फॉर आवर नेक्स्ट व्हिडिओ. थँक्स अ लॉट स्टुडंट्स.